कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आई बाबा आम्ही इथेच आहोत. दिसलं मला, म्हणूनच मुद्दाम आले नाही. का अगं आपण आता एकत्रच आहोत ना. काही नको, तुमचे तुम्ही जा, एकत्र आम्ही जाऊ आमचे आमचे. चला. आई नक्की काय झालं रे हे? काय करणार आहे? ज्याची भीती होती तेच झालं. पुन्हा सत्य हरलं. सुंदर चेहरा आणि डबडबलेले डोळे पाहून माणसं विरघळतात. ही गोष्ट खरी आहे. आई आज अख्ख्या कोर्टाला गंडवलं हो हिने, आणि शेवटी माझा बळीचा बकरा केला. शट लकी. मी शटअप? आकाश सराव, मी गप्प बसल्याने परिस्थिती बदलणार नाहीये. अहो तुम्ही स्वतःवर आणि तुमच्या कुटुंबावर काय ओढवून घेतलेत ना याची कल्पना नाहीये तुम्हाला. पण लवकरच कळेल. ही बाई कोणाचीही होऊ शकत नाही. आजपर्यंत हिने फक्त स्वतःचा आणि स्वतःच्या मुलाचाच विचार केलाय, आणि यापुढे सुद्धा ती हेच करणार आहे. बस ठीक आहे सर, मी गप्प बसतो आणि मी समजू शकतो. भावनेच्या भरात माणसं वाहत जातात. माझं वेगळं काय झालं होतं? ही बाई आग आहे, आग. जो कोणीच्या जवळ जातो ना त्याला जाळून राख करून टाकते. पण सर तुम्ही सांभाळून राहा प्लीज प्लीज. मला तुम्हा सगळ्यांची खूप काळजी वाटते. कारण जसं आज या बाईने मला तुमच्यापासून तोडलंय ना, तसंच लवकरच ही आकाश सरांना सुद्धा तुम्हा सगळ्यांपासून तोडणार आहे याची खात्री आहे मला. आजपर्यंत या बाईने हेच केलं. घरं मोडली आहेत, माणसं तोडली आहेत, आयुष्य उद्ध्वस्त केले आहेत, आणि यापुढे सुद्धा हेच करत राहणार आहे. इन्स्पेक्टर साहेब प्लीज याला घेऊन जा. थँक्यू. नाही ठीक आहे, मी आता जातोय सर, मी आता जातोय आई, पण मी परत येणार आहे. मी तुम्हाला दिलेलं वचन नक्की पूर्ण करेन आई. वसुंधरा, तू माझं आयुष्य पुन्हा एकदा बर्बाद केलंय. तुझा खरा चेहरा मी या जगासमोर आणल्याशिवाय राहणार नाही, आणि त्यासाठी मी परत येणार. वसुंधरा मी परत येणार. मी तुला सोडणार नाही वसुंधरा. मी पुन्हा येईन. आई बाबा आलात तुम्ही? हो. आकाश भाऊजी कुठे राहिले? येतोय मागून. अच्छा. बाबा मग तुम्ही एकत्र का नाही आलात? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.